बनवणार MS12 मध्ये आज पुन्हा तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिनी बटाटे वडे। सर्वांच्या आवडीचे असतात, कधीही आपण खाऊ शकतो, चहा सोबतही आपण खाऊ शकतो। रेसिपी शेवटपर्यंत बघा, फार टेस्टी आहे, ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। मिनी बटाटे वडे करणार आहोत आपण आज। हे बघा, बटाटे घेतलेत आपण, उकडलेले हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर आहे इथे, कढीपत्ता आहे, लसूण घेतलाय आपण 10 ते 12 पाकळ्या। आता मिरची, लसूण, जिरे आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय, मीठ टाकून आपण त्यामध्ये त्याची छान अशी आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। बघा, तेल गरम करायला ठेवलं आपण, यामध्ये मोहरी घालून घेऊ। मोहरी छान तडतडची आहे, जिरे टाकलेत आपण, आता कढीपत्ता टाकून घेऊ, छान याला फोडणी देऊन घ्यायची आणि जे मिरची लसूणचं वाटण केलंय ते सुद्धा आपण यामध्ये टाकू। हे आपल्याला सर्व मिश्रण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली भाजी छान अशी टेस्टी होते, फोडणी छान बसली की। आता हे छान आपलं फ्राय झालंय, बघा छान असा सुगंध सुटलाय मिरची आणि लसणाच्या वाटणाचा। हळद टाकून घेऊ, यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे। 4 ते 5 उकडलेले बटाटे घेतले आपण, ते सुद्धा आपण येथे कुस्करून घालायचे आहे। आपण छोटे काप करून घातले तरी चालू शकतील, पण आपल्याला वडे करायचे असल्यामुळे हे मॅश केलेले चांगले असतात। आता हे छान आपण मिक्स करून घेऊ मिश्रण सर्व। हे आता मिश्रण आपलं छान असं मिक्स झालंय, भाजी आपली करून तयार झाली आहे। आपल्याला दिसत असेल छान असा कलर सुद्धा आपल्या भाजीला आलेला आहे। हे बघा, सर्व बटाटे आपले छान असे मॅश झाले आहे भाजीमध्ये, आणि जे मोठे मोठे तुकडे राहिले ते सुद्धा आपण याच्या साहाय्याने, उलटण्याच्या साहाय्याने आपण ते बारीक करून घेतलेत। आता कोथिंबीर बारीक कापून घातली आपण वरून, कोथिंबीरीमुळे भाजीला छान स्वाद येतो आणि आपले वडेही फार छान लागतात चवीसाठी। आता ही भाजी करून झाली की आपल्याला ही थंड व्हायला ठेवून द्यायची आहे साईडला। आपल्याला याचं वडे करण्यासाठी हे बघा, आता कोटिंग तयार करून घेऊया आपण। बेसन पीठ घेतलंय येथे मी अर्धी वाटी, यामध्ये 2 ते 2.5 चमचे मी तांदळाचं पीठ घातलंय। तांदळाच्या पिठामुळे आपलं वडे एकदम कुरकुरीत व्हायला मदत होते। चवीपुरतं मीठ घालून घेतलंय आपण, थोडीशी हळद टाकली आहे। हळद एकदमच थोडीशी टाकायची आहे, नाही तर आपल्या वड्यांना फार असा पिवळा कलर येतो। आणि आता यात थोडं थोडं करून आपल्याला पाणी मिक्स करून घ्यायचंय। अशा प्रकारे सर्व पिठातल्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे वडे तळताना आपले छान तळले जातील, गुठळ्या राहणार नाही आपल्या पिठामध्ये। थोडं थोडं करून पाणी घालायचं इथे। अर्धी वाटी पिठाला मला पाऊण कप पाणी लागलंय फक्त। व्यवस्थित कन्सिस्टन्सी करायची, फार पातळही नाही करायचं आहे। हे बघा, या टाइप मध्ये एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पिठाची, म्हणजे आपले वडे छान असे कुरकुरीत होतात। आता जी भाजी करून घेतली आपण, तिचे छान छोटे छोटे असे बॉल करून घ्यायचे आहेत। महाराष्ट्रामध्ये हे वडे फार फेमस आहे, कधीही आपण खाऊ शकतो, किंवा हे आवडत नाही अशी व्यक्ती शोधून सुद्धा आपल्याला सापडणार नाही। फार टेस्टी लागतात आणि आपण कधीही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही खाऊ शकतो। सॉस सोबत खाऊ शकतो, चटणी सोबत खाऊ शकतो आपण। हे बघा, सर्व आपले बॉल करून झाले। आता हे जे आपण बॅटर तयार केलं आहे बेसन पिठाचं, त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान असे डीप करून घ्यायचे आहे पिठामध्ये। आणि तेल आपण एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे सर्व एक एक करून आपण वडे तळून घेऊया। तेल आपलं छान गरम झालेलं आहे, परंतु वडे टाकताना गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे, नाहीतर वडे पटकन आपले जाण्याची शक्यता असते। छान असं एक एक करून आपण सर्व वडे यामध्ये टाकून घ्यायचे।
हे बघा, आणि भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे व्यवस्थित, ते दोन्ही साईडला पलटवून घ्यायचे आहे मधून मधून, म्हणजे एका साईडने ते जास्त भाजले जाणार नाही. छोटी पार्टी असेल, काही प्रोग्राम असेल तर आवर्जून हे वडे केले जातात. खायलाही फार टेस्टी लागतात आणि करायलाही फार सोपे आहे, त्यामुळे आपण कधीही करू शकतो. पाहुणे आलेले असतील तरी सुद्धा आपण करू शकतो. बघा, छान असे आपले वडे बनून तयार झाले सर्व. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. धन्यवाद.